आता 12वी नंतर किंवा आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा भाग घेतो त्यावेळेला आपल्या प्रशालेमध्ये देखील आपली एक प्रवेश परीक्षा घेतली जाते। वेगवेगळ्या अभ्यासक्रमामध्ये जर आपल्याला प्रवेश मिळवायचा असेल तर आपली गुणवत्ता आपल्याला सिद्ध करावी लागते, प्रवेश प्रक्रिया घेतली जाते आणि याच्यामध्ये जो गुणवंत विद्यार्थी असतो तो या परीक्षेमध्ये चमकत असतो। पूर्वीच्या काळी देखील जे गुरु असायचे ते आपला शिष्य निवडताना त्यांची परीक्षा घेत असे। अशीच एक गोष्ट आहे गुरु शिष्याची, तुम्हाला सांगतो। गोष्ट ऐकायला आवडतं सर्वांना? तर असा एक शिष्य होता, त्याला वाटलं की आपल्याला या एका गुरुकडे जाऊन आपल्याला ज्ञानार्जन केलं पाहिजे, म्हणून ते एका हुशार अशा गुरुकडे गेला आणि तिथं गेल्यानंतर त्याने गुरुला सांगितलं की गुरुवर्य, मला तुमच्याकडे विद्यार्जन करायचं आहे, मला आपल्या आश्रमामध्ये आपल्या गुरुकुलामध्ये ऍडमिशन द्यावं, म्हणजे मला प्रवेश त्याच्यामध्ये द्यावा असं त्याने सांगितलं। गुरुने त्याला तात्काळ एक मंत्र दिला आणि सांगितलं की हा 6 महिने तो मंत्र पठण कर आणि 6 महिन्यानंतर तू या गुरुकुलमध्ये प्रवेश घेण्यासाठी ये। शिष्याने 6 महिने तो मंत्र पठण केला आणि तो त्या गुरुकुलमध्ये प्रवेशासाठी आला। जेव्हा तो गुरुकुलमध्ये त्याने प्रवेश केला त्यावेळेला तिथे एक शिष्य झाडलोट करत होता आणि तो जो झाडलोट करताना जो कचरा आहे त्याच्या अंगावरती उडाला। ते पाहिल्यानंतर तो अत्यंत रागावला, त्या शिष्यावरती धावून गेला आणि त्याला नको ते बोलायला लागला। आतून ते गुरुवर्य सगळं पाहत होते। तो ज्या वेळेला गुरुंकडे गेला आणि म्हणाला की मला आता प्रवेश द्यावा तुम्ही, त्यावेळेला गुरु त्याला म्हणाले, बाळा तू अजूनही माझा शिष्य होण्यासाठी पात्र नाहीये, अजूनही तू नागासारखा डसतो आहेस, तू अजूनही माझ्याकडे जो शिष्य होण्यासाठी अजिबात पात्र नाही। पुन्हा जा, तो मंत्र व्यवस्थित पठण कर, 6 महिन्यानंतर मला पुन्हा भेटायला ये। तो पुन्हा गेला, पुन्हा 6 महिन्यानंतर त्या गुरुकुलमध्ये त्याने ज्या वेळेला आला त्यावेळेला तो जो शिष्य होता दुसरा, तो तिथं सारवण्याचं काम करत होता, शेण सडा टाकण्याचं काम करत होता। त्यावेळेला देखील त्याचं जे शेणपाला होता तो त्याच्या अंगावरती उडाला। त्यावेळेला तो अत्यंत रागावला, पण पहिल्या इतका रागावला नव्हता। त्याने त्याला खूप बोलला त्यावेळेला देखील। परत आतमध्ये गेला, गुरुला सांगितलं की आता मला प्रवेश मिळावा। गुरु म्हणले, गेल्या वेळेला तू नागासारखा डसत होता, पण आता नागासारखा फुटकार काढतोय, त्यामुळे आता देखील तुला या गुरुकुलमध्ये प्रवेश मिळणार नाही। पुन्हा जा, पुन्हा 6 महिन्यानंतर ये। तिसऱ्या वेळेला तो ज्या वेळेला आला त्यावेळेला त्याने सर्वप्रथम जो शिष्य होता, जो झाडलोटीचं काम करत होता, आपल्या कामामध्ये मग्न होता, त्याला सर्वप्रथम नमस्कार केला आणि म्हणाला, माझी जी चूक झाली, पाठीमागच्या 2 वेळेस जी माझी चूक झाली ती इथून पुढे होणार नाही। माझ्यामध्ये जो अहंकार होता तो मी आता कमी केला आहे। आणि तो आतमध्ये गेला त्यावेळेला गुरुने त्याला तात्काळ त्याचं शिष्यत्व बहाल केलं। या गोष्टीतून आपल्याला असं समजतं की कुठलंही ज्ञानार्जन करत असताना आपल्याला आपल्यामध्ये अहंकार नसला पाहिजे, आपल्यामध्ये गर्व नसला पाहिजे, कुठलंही ज्ञान घेताना आपण नम्र राहिलं पाहिजे। यातून या गोष्टीतून आपल्याला असं समजतं आपल्याबद्दल गुरुची काय अपेक्षा असते। गुरुला असं वाटत नाही की तुमच्याकडून कुठली तरी मोठी गुरुदक्षिणा घ्यावी। प्रत्येक गुरुचं एकच म्हणणं असतं की माझा शिष्य, माझा विद्यार्थी हा पुढे जाऊन जीवनाच्या परीक्षेमध्ये यशस्वी व्हावा, त्याचं जीवन सफल व्हावं, असं प्रत्येक गुरुची इच्छा असते। आता म्हणजे प्रत्येक वेळेला आमची ज्या वेळेला शिक्षक मीटिंग असेल त्यावेळेला आपल्या विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य तावरे साहेब सांगत असतात की आपल्या विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थी हा तळागाळातील आहे, मध्यम वर्गातील आहे आणि त्याचे आई वडील बाहेर ताबा कष्ट करून त्या विद्यार्थ्याला शिकवत असतात। आपणही त्यांच्या शिक्षणामध्ये कोणत्याही प्रकारचे हायगय न करता त्यांना चांगला प्रशिक्षण मिळावं, त्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हावं यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न करायला हवे असं प्रत्येक वेळी सांगत असतात। त्यांच्यातून एक समजतं की आपल्या विद्यार्थ्याबद्दल काय तळमळ असते हे त्यातून दिसून येतं आणि या प्रशालेतील सर्व माझे सहकारी त्यासाठी 100% प्रयत्न करत असतात। त्याच्यानंतर माझ्या जीवनामध्ये एक अशीच एक घटना घडली होती, तुम्हाला तुमच्याबद्दल मी शेअर करतो।
इथं येण्यापूर्वी रयत सेवक म्हणून मी नियुक्त होण्यापूर्वी एक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून कार्यरत होतो. माझा एक विद्यार्थी होता सांगोला गावचा, तो आता आर्मीमध्ये आहे. लेह लडाख या ठिकाणी तो कार्यरत आहे. सर्वात उंचावरील ठिकाण आहे ते, त्या ठिकाणी तो कार्यरत आहे. ज्या वेळेला तो तिथं नोकरीला लागला त्यावेळेला त्याचे आई वडील मला भेटायला आले होते. आई वडिलांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आले होते की आपला मुलगा कुठेतरी यशाच्या शिखरावरती पोहोचला आहे, देश सेवेसाठी त्याची निवड झाली आहे. त्यांच्या मनामध्ये खूप आनंद होता.